बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतमय बंडोबा किरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरुचे ते नमस्करुण्याचा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. तर आजचा तरंग चौथा तरंग आहे आणि चौथ्या तरंगामध्ये उत्तम अधिकाऱ्याला उपदेश करण्याचा प्रकार आहे. उत्तम अधिकारी, आता उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे 3 अधिकारी त्यांनी इथे सांगितलेले आहेत विचारसागरामध्ये. आणि हा उपदेश चौथ्या तरंगातला उपदेशच उत्तम अधिकाऱ्यासाठी आहे. जो उत्तम अधिकारी आहे त्यांना हे समजते म्हणतात. तर ते म्हणले पहिल्या तरंगामध्ये अनुबंध चतुष्टयांचे थोडक्यात वर्णन करून, पहिल्या तरंगामध्ये अनुबंध चतुष्टाचे थोडक्यात वर्णन करून दुसऱ्या तरंगामध्ये विस्ताराने वर्णन केलेले आहे. आणि तिसऱ्या तरंगामध्ये सद्गुरू कसे असावेत, शिष्य म्हणजे अधिकारी कसा असावा, श्रीगुरूचं कर्तव्य आणि अधिकारी म्हणजे मुमुक्षू त्याचं कर्तव्य, तर गुरु शिष्याबद्दल तिसऱ्या तरंगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर ध्यानात घ्या की आता पुढचा आपला आता हा या चौथ्या तरंगामध्ये एक शुभ संतती राजाचे कल्पित कथानक देऊन वेदांत विचार गुरु शिष्य संवाद रूपाने सांगितलेला आहे तो असा. तर त्यांनी शुभ संतती राजाची गोष्ट सांगितलेली आहे. एक राजा होता म्हणले, शुभ संतती असलेला म्हणजे चांगली मुलं असलेला, शुभ शुभ मुलं असलेला आहे की नाही. त्याच्यापैकी तिघांची नाव एक तत्वद्रष्टी, अद्रष्टी आणि तर्कद्रष्टी. तत्वद्रष्टी, अद्रष्ट आणि तर्कद्रष्टी असे 3 मुलगे होते. शुभ म्हणजे चांगली ब्रह्मचिंतन करणारी संतती मुले होती. तर त्या राजाला त्याच्या प्रारब्ध योगानं त्याच्या जी काय पुण्य असेल त्या पुण्याईनं त्याला असा विचार सुचला की बाबा आपण हा संसार अनित्य आहे, संसारामध्ये दुःखच आहे, आपण हा सगळा संसार आता मुलांच्या स्वाधीन करून, कारण आपण जर मुलांच्या स्वाधीन नाही केला तर मुलांच्या मध्ये भांडणं लागू नयेत, म्हणून आताच आपण त्याची वाटणी करून आपण 3 मुलांना वाटणी करून देऊ ह्या धनसंपत्तीची. आणि आपण देवाचं चिंतन करण्यासाठी आपण कुठंतरी एखाद्या महात्म्यांना किंवा कुठंतरी जाऊन आपण आत्मचिंतन करावं किंवा देवदेवच करावा, याच्यासाठी आपण इथून जावं असं त्याच्या मनामध्ये विचार आला. आणि मग तो राजा, त्या राजानं आपल्या सर्व मुलांना बोलावून घेतलं आणि मुलांना बोलावून घेतल्याच्या नंतर सांगितलं की बाबा हा संसार दुःखदायक आहे, हा संसार दुःखदायक आहे, या संसारामध्ये अनित्यता आहे आणि हा दुःखदायक संसार मला काही नको, आता मी काय करतो देवदेव करण्यासाठी इथून जातो असं म्हणून त्या मुलांना बोलल्याच्या नंतर त्यांची जी मुलं होती ती म्हणले आपल्याला आपला बाप आपल्या दुःखाची वाटणी करून आपल्याला देतोय. मुलांनी विचार केला की आपल्याला संसार दुःखमुळे असा आपला बापच सांगतोय आणि त्या संसाराची वाटणी आम्हाला करून देतोय आणि तो देवदेव करण्यासाठी जातो, त्याच्या अगोदर आपणच गेलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार करून ही 3 मुलं बापानं जायच्या अगोदर 3ही मुलं असणार परमार्थ करण्यासाठी, म्हणजे असणार त्यांनी एक 3 जणांनी विचार केला आणि वडिलांना त्यांना संपत्ती वाटून द्यायच्या अगोदरच ही 3ही मुलं परमार्थ करण्यासाठी एका सद्गुरूकडं, ब्रह्मनिष्ठ स्वत्रिय दयाळू अशा सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्याकडं त्यांनी त्यांची कितीतरी दिवस सेवा केली. आणि अशी 6 महिने सेवा केल्याच्या नंतर मग असणारे श्रीगुरु प्रसन्न झाले आणि श्रीगुरूंनी त्यांना प्रश्न विचारला
की तुम्ही कोण आणि तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस मग असणार ते म्हणले की आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली किंवा पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैचा संत चरण पावलो. या तुकाराम महाराज वचनाप्रमाणे त्या राजपुत्रांना मोठा आनंद होऊन त्यांच्यापैकी वडील मुलगा जो तत्वदृष्टी त्याने श्रीगुरूंना प्रश्न विचारण्यास आरंभ केला. मग असणार आता हे वेदांत शास्त्र आरंभ. तर वेदांताचं शास्त्र आरंभ म्हणजे सुरुवात आहे. आणि सुरुवातीचा कोणता मुलगा होता? तत्वदृष्टी. आणि आता तत्वदृष्टीला वेदांत असणारा वेदांत शास्त्रारंभ सुरू केलेला आहे. सर्वसामान्य मुमुक्षुला ज्या शंका येणे शक्य आहेत त्या शंकांचे सुपपत्तिक विवेचन करून त्याचे समाधानी अंतरंगात गुरु शिष्य संवाद रूपाने प्रतिपादन केलेले आहे. म्हणून एकाग्र चित्ताने याचे चिंतन करावे. आता नेमकं यांनी काय उपदेश केलेला आहे ते तत्वदृष्टीला उपदेश केलेले आहेत आणि ते आपण एकाग्र चित्त करून ऐकला पाहिजे. शिष्य म्हणतो, हे भगवान श्री गुरु, आपण सर्वज्ञ दयासागर आहात. आपण सर्वज्ञ आहात, दयासागर आहात. म्हणून आम्ही आमचे ठिकाणचे जन्म मरणाच्या दुःखाचा समूळ नाश व्हावा आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी यासाठी आम्ही तुमच्याकडे शरण आलेलो आहोत. आम्ही आतापर्यंत निषिद्ध कर्म कधीच केलेले नाही. तसेच आम्ही वेदबोधित कर्माचे अनुष्ठान ईश्वराची उपासना पुष्कळ केली, पण त्यापासून आमच्या ठिकाणचे संसार दुःख नाहीसे झाले नाही. तर आम्ही कर्म उपासना केलेला आहे, ईश्वराचं अनुष्ठान केलेलं आहे, तरी त्यापासून आमच्या ठिकाणचे संसार दुःख नाहीसे झालेले नाही असा आमचा अनुभव आहे. सत्कर्माचरण व उपासना अनुष्ठान केले तरी त्यापासून उत्तम लोक प्राप्ती होईल, पण जन्म मरण रूप संसार दुःख नाहीसे होणार नाही. कारण उत्तम लोकात गेल्यानंतर ज्या पुण्याने ते भोग मिळतात ती पुण्याई संपली की परत त्यांना या मृत्यू लोकात जन्माला यावेच लागते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग त्या पुण्याची पावटी सरे सवे चिंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ज्ञानेश्वरी अध्याय 9 याप्रमाणे या त्या स्वर्गाधिक भोगाचा आनंद अनित्य आणि क्षणभंगूर आहे असा तत्वदृष्टी श्री गुरुपशी प्रतिपादन करत आहे. आणि आमची तर अशी इच्छा आहे की जन्म मरणादे संसार दुःखाचा समूळ नाश होऊन परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी आहे. तो तर्कदृष्टी आपल्या श्री गुरुकडं आपली इच्छा दर्शवतो आहे. संसार दुःखाचा समूळ नाश होऊन परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी आमची इच्छा आहे. तर म्हणून असणारा ती आमची इच्छा आपल्या उपदेश अमृताने पूर्ण होईल म्हणून आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आपण आम्हाला सकळ दुःख निवृत्तीचा आणि परमानंद प्राप्तीचा उपाय सांगावा अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. तत्वदृष्टीनं काय मागणी केली ती बघा. सकल दुःख निवृत्तीचा आणि परमानंद प्राप्तीचा उपाय तुम्ही आम्हाला सांगा. आपण जर देवाकडे गेलो तर काय मागतो ना आपण देवाला सांगताच येत नाही आपण काय मागतो ते. लय मागितलं तर संसारातल्या ज्या गोष्टी कमी पडतात त्याच आपण मागतो नाही का. तर इथं आणले तत्वदृष्टीनं सकल दुःख निवृत्तीचा आणि परमानंद प्राप्तीचा उपाय सांगावा अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. ही शिष्याची प्रार्थना ऐकून गुरूंना मोठा आनंद झाला. कारण सर्वसाधारण माणसे एखाद्या सत्पुरुषाकडे गेली म्हणजे आपल्या संसारातल्या कटकटी सांगत बसतात. सर्वसाधारण माणसं जर कुठं असणाऱ्या एखाद्या महात्म्याकडे जरी गेले तरी आपल्या संसारातल्या कटकटी सांगतात. काय सांगतात तर मग हे माझ्या संसारामध्ये अशा अडचणी यायल्या तशा अडचणी यायल्या, मी आता काय करू, मी कशानं माझं दुःख निवारण होईल. म्हणजे आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक हे जे 3 ताप आहेत त्याच्यातल्याच असणारे आपण गुरुच्या पुढे मांडतो की बाबा हे असं असं आम्हाला कायमस्वरूपी सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीचा उपाय आपण मागत नाहीत, तर संसारातल्याच गोष्टी मागतो आणि संसारातल्याच गोष्टीचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. पण हा जन्म दुःखाला कारण आहे हे आपण समजून घेत नाहीत. तर दुःखाला कारण असलेला हा देह, आता हा देह कशामुळे प्राप्त होतो त्याच्याकडे आपण लक्ष देत नाहीत किंवा सकल दुःखाची निवृत्ती कशाने होईल तेही आपण पाहत नाहीत. परमानंदाची प्राप्ती कशाने होईल तेही आपण लक्ष देत नाहीत. तर सकल दुःख निवृत्ती जर व्हायची असेल तर अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागतं.
ज्या अधिष्ठानावर भास व्हायला ह्या जगाचा, भास व्हायला या शरीराचा, म्हणून अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागतं. अधिष्ठान आत्मस्वरूप असतं. आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की हा भास राहत नसतो. भास राहत नसतो म्हणजे बाधित होत असतो, बाधित. त्रिकालिक अत्यंतता अभाव. त्रिकालिक अत्यंतता अभाव हे कशाला म्हणते ते जर आपल्याला कळालं तर हे जगत्रय झालंच नाही आणि होणारच नाही अशा प्रकारचं आहे. जगत्रय झालं नाही आणि होतही नाही. मग नेमकं आहे काय? तर आहे परमात्मा. आरशाच्या पुढं कितीही दृश्य आलं तरी दृश्य आलं आणि गेलं ते दृश्य खरं नाही. हे तर आपल्या ध्यानात येते की नाही? आरशाच्या पुढं दृश्य नाही तरी जो तुमचा चित्रपट असतो त्या चित्रपटावर, स्क्रीनवर कितीतरी असणारं दृश्य येतं आणि जातं. आता ते दृश्य खरं का? तर ते दृश्य अनिर्वचनीय आहे. तसं असणारं हे सर्व जगत्रय परमात्म्यावर अनिर्वचनीय आहे. हे सर्व जगत्रय परमात्म्यावर अनिर्वचनीय विवर्त चैतन्याचं आहे. तर हे ध्यानात घ्या. ही शिष्याची प्रार्थना ऐकून गुरूंना मोठा आनंद झाला. कारण सर्वसाधारण माणसे एखाद्या सत्पुरुषाकडे गेली की आपल्या संसारातल्या कटकटी सांगत बसतात, त्या दूर कशा होतील याचाच उपाय विचारतात. पण वरील शिष्याची विनंती ऐकून गुरूंना मोठा आनंद झाला. कसा आनंद झाला? त्यांनी मनाशी विचार केला की हे शिष्य ज्ञानाचे अधिकारी आहेत. हे शिष्य ज्ञानाचे अधिकारी आहेत कारण त्यांच्या ठिकाणी वैराग्य आहे. तसेच ज्यांचे मलविक्षेप हे दोष गेलेले आहेत, म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला पाहिजे. जरी इतर मतामध्ये ज्ञानाचा उपदेश केलेला असला तरी त्या ज्ञानाने सकल दुःख निवृत्ती रूप आणि परमानंद प्राप्त मोक्ष मिळणार नाही. आता इतर मत म्हणजे जे कर्म आणि उपासना आहे, त्या कर्म उपासनेमध्ये किती जरी आपण काही केलं तरी अंतःकरण शुद्धीचं साधन आहे. कर्म उपासनेमध्ये सर्व तीर्थयात्रा, पोथी, पुराण, कीर्तन, प्रवचन सर्व येतं माय बापा त्याच्यामध्ये कर्म उपासनेमध्ये. पण कर्म उपासनेचा उपयोग आहे चित्तशुद्धीचं साधन आहे. हे सर्वच शास्त्र सांगतात, सर्व साधू संत सांगतात की कर्म उपासनेनं अंतकरणाची शुद्धी होते आणि अंतकरण शुद्धी झाल्याच्या नंतर सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीचा उपाय जर आपल्याला करायचा असेल तर अधिष्ठानाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि अधिष्ठान म्हणजे आपला आत्मा आहे. आणि मग आत्म्याचं जे भजन आहे ते नामचिंतन. सर्व साधू संतांनी नामचिंतन दिलं. ते नामचिंतन म्हणजे आत्मस्वरूपाचं नाम, ते मूळ नाम. त्या मूळ नामाचं भजन आपल्या श्वासोच्छ्वासामध्ये होतंय त्याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. पण आपलं लक्ष संसारामध्ये लागतं, पण त्या चिंतनामध्ये लक्ष लागत नाही, कारण आपल्याला त्याचे संस्कार नसतात. ते संस्कार व्हावेत म्हणून सतत आत्मचिंतन करून श्रवण मनन निध्यासन जर केलं तर आपला अधिष्ठान रूप जो आपला आत्मा आहे आणि त्या आत्म्याचं आणि ब्रह्माचं हे मूळच ऐक्य असतं. कारण आपला बाप आणि आपल्या बापाचा बाप यांचं अगोदरच ऐक्य असतं माय बाप. त्यांचं ऐक्य करायचं नसतं, ते मूळच ऐक्य असतं. म्हणून आपल्याला जो ब्रह्मस्वरूप आपला जो आत्मा आहे, तो आपला आत्मा ब्रह्माशी एकरूप आहे हे ध्यानात ठेवा. कारण आपल्या आत्मस्वरूप म्हणजे आपण जीव रूपानं आलेलो आहोत. तर जीव हा मुलगा, आत्मा हा बाप आणि ब्रह्म हे आजोबा. तर हे ध्यानात घ्या की आपल्या बापाचं आणि आपल्या आजोबाचं ऐक्यच असतं महाराज, एकाच कुळाचे असतात आणि मुलगा सुद्धा त्याच कुळाचा असतो. तर ध्यानात घ्यायचंय की या मुलानं म्हणजे या जीवानं ध्यानात घ्यायचंय की हा सर्व कारभार बुद्धीचा आहे, हा सर्व संसार बुद्धीचा आहे. आणि सर्व संसार बुद्धीचा असल्या कारणानं हा माझा नाही, तर मी आत्म्याचा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे. तर म्हणून जरी इतर मतामध्ये ज्ञानाचा उपदेश केलेला असला तरी त्या ज्ञानाने सकल दुःख निवृत्ती रूप आणि परमानंद प्राप्ती रूप मोक्ष मिळत नाही. संसार बंद आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे प्रतीता येतो. हा संसार बंद, हा जगत्रय, हे देह कशामुळे प्रतीतीला यायलं? तर आपल्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं प्रतीतीला यायलं. पण प्रतीतीला जरी आलं तरी अनिर्वचनीय प्रतीती यावी.
हे भासमान आहे अशी प्रतीती यावी, पण आपल्याला हे सत्य आहे अशी प्रतीती येते. त्याची निवृत्ती आत्मज्ञानानेच होईल, इतर कोणत्याही उपायाने होणार नाही. म्हणून यांना जीवब्रह्म्याक ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे असे मनात ठरवून गुरुंनी ज्ञानाचा उपदेश करण्यास आरंभ केला. आता गुरुने कशाचा आरंभ केलेला आहे, कशाचा उपदेश करायला? श्री गुरु, मला आनंद झालेला आहे श्री गुरुला, की असे शिष्य भेटत नाहीत बाबा तत्वदृष्टीसारखे. म्हणून म्हणले एखाद्या एखाद्या पुरुषाला संतती नसावी, मुलबाळ होत नाही अशा स्थितीचं असावं, आणि त्याला असणार बरंच वय झाल्याच्या नंतर मुलगा प्राप्त व्हावा, म्हणजे मुलगा व्हावा, आणि मग त्या मुलं न होणाऱ्याला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद श्रीगुरूला झाला. की असे असणारे सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी असं म्हणणारे किंवा मागणी करणारे असे मुमुक्षु शिष्य असे भेटत नाहीत. म्हणून त्या गुरुला आनंद झाला आणि गुरु त्यांना उपदेश करायला लागलेत. काय उपदेश केला गुरूंनी? डायरेक्ट सांगायला सुरू केलं, अरे तुम्ही परमानंद रूप आहात, तुमच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही. जसे एखाद्याला आपल्या पाठीमागे वाघ लागलेला आहे असे स्वप्न पडले, बघा त्यांनी दृष्टांत दिलेला आहे. तुम्हीच आनंद रूप आहात, तुम्हीच परब्रह्म स्वरूप आहात, तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे, तुम्हीच आनंद रूप आहात. आणि मग हे आपल्याला एवढं सांगितलं तरी कळत नाही, म्हणून त्यांनी दृष्टांत देऊन सांगायला लागले की बाबा आपल्या पाठीमागे वाघ लागलेला आहे असे स्वप्न पडले. त्या वाघाच्या भयाने वाघ वाघ म्हणून तो वरडू लागला, तर जवळ असलेला जागा मनुष्य त्याला म्हणतो, अरे तू म्हणतोस तो वाघ खोटे आहे, मुळीच नाही. तसे आता तुम्ही सांगा, स्वप्नामध्ये वाघ असणारा माग लागला होता, जागा झाल्यावर कुठे गेला वाघ? तसं ध्यानात घ्या, तसं ध्यानात घ्या की आपल्याला आत्मस्वरूपाची जागृती आल्यावर हे जगत्रय राहत नाही, म्हणजे जगताचा बाध होतो. त्यावेळेस जगत्रयाचा बाध झाल्यावर आपल्याला ते काहीच करत नाही, म्हणजे एकटा परमात्मा स्वरूपानं भरून उरलेला आहे, म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं असतं. तसे तुम्हाला ज्या संसार दुःखाची निवृत्ती व्हावीशी वाटते तो संसार मुळीच नसून तुम्ही परमानंद रूप आहात. तुमच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही असा निश्चय करा. आपल्या ठिकाणी हा जन्म मरणाचा संसार नाही मायबापा हो, ध्यानात घ्या. आपल्या ठिकाणी नाही म्हणजे कोणाच्या ठिकाणी नाही, आपणच आत्मस्वरूप आहोत. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म आणि मरण नाही. मग आता देहाच्या ठिकाणी असलेलं जन्म मरणच आपण आपल्या डोक्यावर घेतो. पुढीलाचे वजे आपला माता घेईजे तरी कान दाटीजे धनुधरा. देहाकडून इंद्रियाकडून होणाऱ्या गोष्टी ह्या जो साधक आहे, जो उत्तम अधिकारी आहे, तो निषेधाचे कर्म करणार नाही. झालेले कर्म भगवंताची सेवा ती भगवंताला अर्पण करून आपण आपला आत्मा ब्रह्मरूप आहे असं जे ज्ञान त्याला झालेलं असतं, त्याच्यामुळं त्याच्या पाठीमाग जे जन्ममरणाचा सागर लागलेला, जन्ममरणाचा संसार लागलेला आहे, तो संसार असणारा तरुण जात असतो. म्हणजे हा देहाच्या गोष्टी, देह पंचमहाभूताचा आहे, तर देहाच्या गोष्टी तो आपल्याकडे घेत नाही. म्हणून म्हणले तुम्ही असा निश्चय करा, म्हणजे काय करा, तर परमानंद प्राप्ती आणि संसार दुःख निवृत्ती जी इच्छा होती ती भ्रमाने होती म्हणले. उत्तम अधिकाऱ्याला उत्तम अधिकाऱ्याचा उत्तम प्रश्न आणि उत्तम अधिकाऱ्याला उत्तम उत्तर. सद्गुरूनं सांगितलं तुम्हाला सकल दुःख निवृत्तीची आणि परमानंद प्राप्तीची जी इच्छा होती ती भ्रमण होती. तुम्ही मूळचेच आत्मा हा तुमचा ब्रह्मरूप आहे. तुमचा जो झालेला भ्रम आहे तेवढा काढून टाका, तुम्ही मूळचेच ब्रह्मरूप आहात असं गुरुने उत्तर दिलंय. गुरु तुम्ही सांगा, तुम्हाला म्हणजे जे बी साधक असतील, जे मुमुक्षु असतील, त्यांना गुरु मुक्त करत नाही, ध्यानात ठेवा. मग तुम्ही म्हणता काय करते तुम्ही आतापासून, तो मुक्त करत होते म्हणतात. मुक्त करत होते म्हणजे तुम्ही मूळचेच परमानंद रूप आहात. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जी इच्छा होती ती म्हणले तुमचा भ्रम आहे, कारण मूळचेच तुम्ही परमानंद रूप आहात.
फक्त असणार तुम्हाला अधिष्ठानाचं जे अज्ञान झालेलं आहे तेवढं अज्ञान काढायचं काम, भ्रम काढायचा काम, किंवा मी आणि माझं जे आवरण निर्माण झालेलं आहे ते मी आणि माझं हे आवरण काढायचं काम सद्गुरू करतात. मग तुम्ही म्हणता की एवढे याच्यामध्ये एवढे शिष्य लोक आहेत, एवढा संप्रदाय चालू आहे, तरी सुद्धा अंतःकरण शुद्धी होऊन मुक्त झालेले किंवा त्याच्याबद्दल असे किती महात्मे निघतील, तर ते आपण ओळखू शकत नाहीत कोण किती निघतील ते. परंतु ज्यांची अंतःकरण शुद्धी झालेली आहे, ज्यांचा मल आणि विक्षेप गेलेला आहे, आणि असे असून जे सद्गुरूला शरण गेलेले आहेत आणि सद्गुरूंनी ज्यांचा आवरण दोष निवारण केलेला आहे, मी देह आहे अशी जी कल्पना होते आपल्याला, मी देह आहे अशी जी कल्पना होते ती कशामुळे होते आपल्याला? आपलं अज्ञान जात नाही. कारण दृश्य वस्तू आपण नसतो. ध्यानात घ्या, दृश्य वस्तू जेवढ्या तुम्ही पाहतात तुमच्या डोळ्यानं, ती वस्तूच तुम्ही होऊ शकत नाहीत. ती वस्तूच तुमचा डोळा होऊ शकत नाही. मग आपण पाहतो की नाही दृश्य वस्तूला? दृश्य वस्तू आपण पाहत असतो तर ती वस्तू वेगळी आणि आपण वेगळे असतो. जसं की आपल्याहून आपलं घर वेगळं दृश्य आहे, पाण्याची बॉटल आपल्याला दृश्य आहे, पाण्याचा ग्लास आपल्याला दृश्य आहे, म्हणून पाण्याचा ग्लास आपण होत नाहीत. पाण्याची बॉटल आपल्याला दृश्य आहे, ती बॉटलनं आपण एक होत नाहीत. मोबाईल दृश्य आहे, तो मोबाईलने आपण एक होत नाहीत. आपलं घर दृश्य आहे, ते घर आणि आपण एक होत नाहीत. ज्या ज्या बी वस्तू असतील त्या त्या वस्तू तुमच्या आमच्या डोळ्याला दिसतात, त्या दृश्य वस्तू तुम्ही आम्ही नसतोच माय बापा, ध्यानात ठेवा. तर मग हा तुमचा आमचा देह दृश्य आहे की नाही? काही हे सांगावांगी का? का कोणी सांगितलं म्हणून दृश्य, का नाही सांगितलं म्हणून दृश्य? हा तुमचा आणि आमचा देह दृश्य आहे आणि दृश्य वस्तू आपण नाहीत माय बापा, ध्यानात ठेवा. मग देहाला मी म्हणत होता, मग देह दृश्य आहे की नाही? देह दिसतो की नाही? देह कळतो की नाही? म्हणून तो देह म्हणजे मी नाही हे सिद्ध झालं की नाही माय बापा? आणि देह जर मी नसेल तर मग हा मी 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 करणारा हा कोण आहे? ते सामान्य ज्ञान, तेच आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. त्याला सामान्य ज्ञान म्हणतात. मी मी म्हणतो, जगामध्ये वावरतो मी मी म्हणून. मी मी करणार हे जे सामान्य ज्ञान आहे ते आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. पण त्या सामान्य ज्ञानानं आपल्याला मुक्तता होत नाही. म्हणून श्री गुरु म्हणतात, बाबा तुम्ही काय करा, तर तुम्ही अनुग्रह घ्या. अनुग्रह देऊन तुम्हाला नामाचं चिंतन दिलं जातं. नामाचं चिंतन दिल्यानंतर तुम्हाला चिंतन करायला सांगितलं जातं. चिंतन केल्यावर मग मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे असं म्हणायला लागतो आणि त्याला ते विशेष ज्ञान प्राप्त होतं. विशेष ज्ञानानं आपलं अज्ञान जात असतं. सामान्य ज्ञान अज्ञान घालवीत नसून सामान्य ज्ञान अज्ञान दाखवतं. आणि विशेष ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती होऊन माझा आत्मा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होत असतं. म्हणून आपल्या वृत्तीला झालेलं जे अज्ञान आहे ते अज्ञान काढायचं काम आपणच करावं लागतं. कारण ते आपली अंतःकरण कृपा असावी लागते. प्रथमतः ईश्वराची कृपा झाली, ईश्वराच्या कृपेने सद्गुरू मिळाले, सद्गुरूच्या कृपेने शास्त्र कृपा झाली, शास्त्र कृपेने अंतःकरण कृपा होते, अंतःकरण कृपेने आपल्याला ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, काय नाम आहे, काय देव आहे, काय आत्मा आहे, काय ब्रह्म आहे, काय साक्षी आहे, काय कुटस्थ आहे, आणि ह्या जगाचा कसा भ्रम आहे, अनिर्वचनीय आहे, बाधित आहे, त्रिकालिक अत्यंतता अभाव आहे या जगाचा. दोरीवरल्या सर्पाचा जसा त्रिकालिक अत्यंतता अभाव होतो तसा या जगाचा त्रिकालिक अत्यंतता अभाव म्हणजे बाध.
अनिर्वचनीय असणारं हे जगत आणि अनिर्वचनीय जगत हे जर असं कळालं चैतन्याचा विवर्त आहे, हे कल्पित आहे, भासमान आहे, कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते. दोरीवर भासणारा सर्प जसा कल्पित आहे आणि दोरी जशी खरी आहे असं वाटतं आपल्याला, त्याप्रमाणे ह्या जगतावर भासणार, या जगावर भासणार जे कल्पित असणार, या आत्मस्वरूपावर भासणार हे जगत, आपला देह हे कल्पित आहे माय बाप, कल्पित. आणि हे आपल्याला खरं वाटायला म्हणून आपण सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती व्हावी असं म्हणून तो तर्क तत्वदृष्टी श्रीगुरुकडे शरण गेला आणि श्रीगुरूने सांगितलं, बाबा तुम्हाला भ्रम झालाय, तुम्ही मूळचेच आनंदरूप आहात, तुम्हाला भ्रम झालेला आहे की मला सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी जी इच्छा करतात ती भ्रमाने होत आहे. हे ध्यानात घ्या. याप्रमाणे श्रीगुरूला शरण जाऊन प्रश्न विचारला असता श्रीगुरू त्याला महावाक्याचा उपदेश करतात. जीव ब्रह्माचे एकत्व सांगणाऱ्या वाक्याला महावाक्य असे म्हणतात. याप्रमाणे श्रीगुरूच्या मुखाने महावाक्य उपदेश श्रवण केल्याबरोबर उत्तम अधिकाऱ्याला आत्मज्ञान होते. महावाक्याचा उपदेश केल्यानंतर जर उत्तम अधिकारी असेल तर त्याला असणारं तात्काळ ते ज्ञान होतं, म्हणतात त्याला दृढापरोक्ष ज्ञान होतं. त्रिकालिक अत्यंतता भाव या जगताचा त्याला कळतो तत्वदृष्टीला. माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, काय ओवी सांगितली, काना वाचनाची या भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उटी कवन एकुजो. ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि 989 ओवी आहे. याप्रमाणे महावाक्य श्रवणाबरोबर आत्मज्ञान होते. आणि असा जर कोणी असेल माय बापा ध्यानात घ्या, काना वाचनाच्या भेटी सरिसाची पै किरीटी असा जर वस्तू होऊन उटी कवन एको जर असा जर तत्वदृष्टी जर कोणी असेल तर त्याच्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन नाही. कारण त्या श्रीगुरूनं नाम दिल्याबरोबर काना वाचनाच्या भेटी झाल्याबरोबर ती वस्तू होऊन राहतो, म्हणजे आत्मस्वरूप होऊन राहतो. अशा आधी म्हणजे जो शिष्य आहे किंवा जिज्ञासू आहे आणि त्यांच्यासाठी हे श्रवण मनन निधिध्यासन नाही. कारण बरेचसे लोक म्हणतात की या ज्ञानाची गरज नाही, तर ती इथे ज्ञानाची गरज नाही. कोणासाठी नाही, तर काना वाचनाच्या भेटी सरिसाची पै किरीटी, ज्याला नाम दिल्याबरोबर आत्मज्ञान होतं, अशांच्यासाठी नाही. म्हणून ध्यानात घ्यायचं, जर आम्हाला शंका येत असतील, तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात म्हणल्याबरोबर जर तुम्हाला समाधी लागत असेल, तुम्हाला दृढापरोक्ष ज्ञान होत असेल, असंभावना विपरीत भावना होत नसतील, तर तुम्हालाही हा ग्रंथाचं श्रवण मनन करण्याची गरज नाही. ज्यांना ह्या असंभावना आणि विपरीत भावना निर्माण होतात आणि त्यांच्यासाठी शंका घालवण्यासाठी शास्त्र असतं. म्हणून शास्त्रामध्ये आपल्याला आपलं अज्ञान काढण्याच्या गोष्टी आहेत. आपलं अज्ञान घालवलं जातं शास्त्राद्वारे, आपल्या शंका घालवल्या जातात. त्या शंका असतात असंभावना आणि विपरीत भावना, त्या घालून आपल्याला आपला आवरण दोष घालून आपण मुक्त आहोत असं आपल्याला कळवून दिलं जातं श्रीगुरूकडून. तर म्हणून सर्वसाधारण मुमुक्षूला रात्रंदिवस दुःख भोगणारा मी सच्चिदानंद रूप ब्रह्म कसा असेल अशी शंका येतेच. सर्वसाधारण मुमुक्षूला रात्रंदिवस दुःख भोगणारा मी सच्चिदानंद रूप ब्रह्म कसा असेल असं वाटतं की नाही आपल्याला. आणि जर अशी शंका येत नसेल तर माय बाप तुम्ही धन्य आहात. ज्यांना बी शंका येत नसेल, मी ब्रह्मच आहे, मला आता कुठल्याही प्रकारची कशाचे सुख नाही दुःख नाही, मला कुठले प्रश्न पडत नाहीत, मला शंका येत नाही, त्यांच्यासाठी नाही माय बापा होय. तो उत्तम अधिकारी आहे. आणि उत्तम अधिकारी म्हणजे तो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी नाही, हे पामरासाठी नाही आणि हे विषयीसाठी नाही, तर हे फक्त जिज्ञासू मुमुक्षू ज्यांना असं वाटतं की सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी, तर हे जिज्ञासूसाठी मुमुक्षूसाठी असणारे हे श्रवण मनन आणि निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन हे श्रीगुरु त्यांचाच आवरण दोष काढतात, हे दुसऱ्यांचा काढत नाहीत.
तर मग सर्वसाधारण मुमुक्षूला रात्रंदिवस दुःख भोगणारा मी सच्चिदानंद ब्रह्म कसा असेल अशी शंका येतेच व ती येणे योग्यच आहे. कारण मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी संसारी अशा तऱ्हेचा अनेक जन्माचा संस्कार आहे. त्यामुळे मी ब्रह्मरूप आहे हे पटणार नाही. आता तुम्हाला किती सांगितलं तुम्ही देवच आहे तर शंका येते की नाही? काय महाराज आमची विटंबना करायलात म्हणे तुम्ही. अहो आम्ही कुठं पांडुरंग होत असतोत का? आमच्या आणि त्या संतांची बरोबरी होत नसली तरी जे परब्रह्म स्वरूप आहे ते तुमचं स्वरूप आहे. आपण कोण्या संतांची बरोबरी नाहीत करू शकत. परंतु आपला जो आत्मा आहे तो ब्रह्मरूप आहे हे आपण कळून घेऊ शकतो. हेच आपल्याला साधू संत सांगतात. भ्रम झालेल्या मनुष्याचा भ्रम काढायचं काम सद्गुरूंना आपला भ्रम काढतात. सद्गुरू म्हणतात बाबा तुम्हीच ब्रह्मरूप आहात, तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे. तर म्हणून त्यामुळे मी ब्रह्मरूप आहे हे पटणार नाही. म्हणजे अनेक जन्माचे संस्कार असतात. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी ह्या जातीचा, मी ह्या वर्णाचा वगैरे वगैरे. तर हे सगळा भ्रम आहे. तर त्यांना हे पटत नाही. त्याच्यासाठी मग त्यांना या शंका येणारच. ती शंका पुढे शिष्यांच्या मुखाने मांडलेली आहे. आणि शिष्य म्हणतो की महाराज आपण म्हणता माझा आत्मानंद रूप आहे तर मला एखादा शूद्र विषय मनाप्रमाणे मिळाला तरी आनंद होतो, तो का व्हावा? बघा, शिष्यानं पुढे प्रश्न केलाय की माझा आत्मा आनंद रूप आहे, तुम्ही जर म्हणतात की तुमचा आत्मा आनंद रूप आहे आणि माझ्या समोर जर एखादी वस्तू एखादा विषय जर मिळाला तर मला आनंद होतो, मग तो का आनंद व्हावा? माझ्याकडं नित्य आनंद आहे तर मग एखादी क्षुद्र वस्तू मिळाली तर त्या वस्तूपासून आनंद का व्हावा? तर मला एखादा क्षुद्र विषय मनाप्रमाणे मिळाला तर आनंद होतो, तो का व्हावा? मी जर आत्म आनंद रूपच असतो तर मला आनंदाकरिता विषय संपादन करण्याची इच्छा झाली नसती. तुम्ही तर म्हणतात की आत्मा आनंद रूप आहे आणि मला तर एखादा विषय मिळाला की आनंद होतो. मग मला अशी इच्छा नाही व्हायला पाहिजे होती. मी आनंद रूप आहे तर ज्या अर्थी मला विषय प्राप्तीची इच्छा होते व विषय मिळाले की आनंद होतो. आता आपल्या सगळ्यांचं आहे की नाही तसं ध्यानात घ्या. विषय प्राप्तीची इच्छा होते व विषय मिळाले की आनंद होतो. त्या अर्थी विषयात आनंद आहे, आत्मा आनंद रूप नाही असे वाटते. मग असं वाटतं की नाही आपल्याला की विषयात आनंद आहे, आत्मा आनंद रूप नाही असं वाटतं? अशी शंका घेतलेली. या शंकेमध्ये आत्मा आनंद रूप आहे किंवा आनंद विषयापासून होतो एवढाच विस्तार करावायचा आहे. या शंकेपासून आत्मा आनंद रूप आहे का आनंद विषयापासून होतो एवढाच विचार म्हणले या शंकेमध्ये शंकेचं उत्तर द्यायचं आहे. म्हणून श्री गुरु म्हणतात की आत्मानंदाची सिद्धी. श्री गुरु म्हणतात आत्मा आनंद रूप आहे, आनंद विषयात मुळीच नाही. आता आपण या गोष्टीवर विवेक न करता, विचार न करता असा प्रश्न केलेला असतो. आता जर आपण बारीक विचार केला तर, सूक्ष्म विचार केला तर, आता हे श्रीपाद बाबांचं सूत्र आहे, बारीक विचार केला तर. बारीक विचार म्हणजे सूक्ष्म विचार, सूक्ष्म त्यालाच म्हणतात विवेक. आणि ते अधिकाऱ्याचं आत्मानात्म विवेक. आत्मानात्म विवेकामध्ये श्रीपाद बाबांचं हे बारीक विचार केला तर. आता बारीक विचार कुणी आम्ही तुम्ही करायचा का? कुणी करायचा? तर हा बारीक विचार असणार ज्यांना प्रश्न पडतात, ज्यांना माझा आत्मा ब्रह्मरूप नाही किंवा मला जन्ममरण येतं, असे जे आपले जे साधक आहेत त्यांना जे वाटतं की मला दुःख होतंय, त्या दुःखाचं निराकरण करायचं असेल, अज्ञान घालवायचं असेल तर बारीक विचार करावा लागेल. म्हणून सच्चिदानंद हरिदास बाबांनी बारीक विचार करायचं आम्हाला शिकवलं, सूक्ष्म विचार करायचा शिकवलं, आत्मनात्म विवेक करायचं आम्हाला शिकवलं. माझ्या बाबांचे श्री गुरु नारायण बाबांचे श्री गुरु श्रीपाद बाबा, रामदास बाबा या बाबांनी बारीक विचार करायला शिकवला. ये बारीक विचार करायचा शिकवला माझ्या बाबांनी. ते बारीक विचार सद्गुरु सच्चिदानंद रोहिदास बाबांनी आम्हाला बारीक विचार करायचा शिकवला. ते पंचीकरण विचार सागर वर्ती प्रभाकर अशा ग्रंथाच्या द्वारे. कारण आम्हाला शंका भरपूर होत्या. आम्ही शंका जास्त असल्या कारणानं तर तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. तर आम्ही तर्कदृष्टीमध्ये मोडणारे
सगळ्यात खालच्या रेंजचा असतो तर्कदृष्टी. आणि म्हणून आम्ही बाबांना जे प्रश्न केले, बाबांनी जे सूक्ष्म विचार सांगितला, बारीक विचार सांगितला आणि बारीक विचार सांगून आम्हाला ते कळून देण्याचा प्रयत्न केला. म्हणून असणार त्यांनी सांगितलं आत्मानंदाची सिद्धी. तर आत्मानंद रूप आहे, आनंद विषयात मुळीच नाही, पण त्या आत्मानंदाचे जीवाला अज्ञान आहे. आत्माच आनंद रूप आहे, परंतु आत्मानंदाचे जीवाला अज्ञान आहे, त्यामुळे तो विषयाकडे धाव घेतो. कशामुळे धाव घेतो म्हणतात विषयाकडं? कारण आत्मा आनंद रूप आहे, त्यांना न कळता विषयातच आनंद आहे असं वाटतं. एखादा दुर्दैवी माणसाच्या घरामध्ये धन पुरवून ठेवलेले आहे, पण ते त्याला माहीत नसल्यामुळे भीक मागायला जातो. म्हणून माऊली ज्ञानोबा रायाने सांगितलेली ओवी आहे, निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी परितेत बैसोनी उपवास करी का दरिद्री जिये. ज्ञानोबा रायांची ओवी सांगितलेली येते का ध्यानात? निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी परितेत बैसोनी उपवास करी का दरिद्री जिये. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विषयावरी. मग या ओवीप्रमाणे ज्ञानेश्वरी अध्याय 9 याप्रमाणे जीवांना आनंदरूप असून, जीव आनंदरूप असून विषयापासून आनंद होतो असे वाटते. मूळचाच आनंदरूप आहे. त्या दरिद्र्याला त्या खाली धन नव्हतं का तिथं गाडून ठेवलेलं, पण ते धन त्याला माहिती नव्हतं. म्हणून रोज हातामध्ये एक टोकरी घेऊन लोकांच्या घरोघर दारोदार भिक्षा मागायला जातो. माऊली ज्ञानोबरायाने दृष्टांत दिला. कशामुळे जातो भिक्षा मागायला? तर त्याला माहिती नव्हतं की या जिमनीमध्ये मी जिथं राहतो तिथं असणारं धन पुरून ठेवलेलं आहे. तसं आम्हाला माहित नाही की आमचा आत्माच आनंद रूप आहे. आत्मा आनंद रूप नाही, म्हणून असणारं बाहेर भिक्षा मागायला म्हणजे दुःख भोगायला जातो. विषयाकडे जाणं म्हणजे दुःख भोगायला जाणं, विषय प्राप्त करून घेणे म्हणजे दुःख भोगणं. आमचा आत्माच आनंद रूप आहे. आमच्या हृदयामध्ये माझं जे स्वरूप भरून उरलेलं आहे ते स्वरूपच आनंद रूप आहे. मग माझा आत्मा आनंद रूप हे न कळून घेता त्या भिकाऱ्यासारखं भीक मागायला जावं. त्याप्रमाणे आपण म्हणतो आम्हाला सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती पाहिजे. कारण आपलं जे स्वरूप आहे ते आनंद रूपच आहे, पण आपल्याला त्याचं अज्ञान असल्यामुळं तेवढं तर अज्ञान घालवायचं आहे आपल्याला. म्हणून याप्रमाणे जीवन आनंद रूप असून विषयापासून आनंद होतो असे वाटते. त्याप्रमाणे पौर्णिमेच्या रात्री एखाद्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवले असता पाणी स्थिर असेल तर त्या चंद्राचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. आपण संसारी असल्या कारणानं आपलं अंतकरण चंचल असतं माय बापा. पौर्णिमेच्या रात्री असणार त्यांनी सांगितलं की बकेटीमध्ये पाणी भरून ठेवलं आणि ते पाणी जर हालचाल होत असेल तर त्याच्यामध्ये चंद्राचं बिंब सुद्धा हालचाल होऊ शकते. तसं आपलं अंतकरण सुद्धा स्थिर नाही. त्या बकेटीतलं पाणी स्थिर करा त्याप्रमाणे आपलं अंतकरण स्थिर करा. स्थिर अंतकरणामध्येच आत्म्याचा आनंद आहे. तर कोणत्या वेळेला कधी आपलं अंतकरण स्थिर आहे ते सांगा. मग अंतकरणाची वृत्ती स्थिर करायची आणि वृत्तीच्या बुडाशी ते परमात्म तत्व आहे. वरतीच्या बुडाशी श्वास रूपी वरती घेतली, श्वास घेतला आणि श्वास आतमध्ये जिथं जाऊन जिथं कुंभक व्हायला लागला तिथं ते आत्मस्वरूप आहे. आणि बाहेर असणारा श्वास आपला 12 अंगुळ्या जातो आणि तिथं थोडा वेळ असणारा स्थिर होतो, तर तिथं सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. तुम्ही म्हणता हे तुम्ही कुठलं सांगाले? योग वचिष्ठामध्ये कागभुसुंडी महाराज ज्या वेळेस योग वचिष्ठ महाराज म्हणजे वचिष्ठ ऋषी भेटायला गेले त्यांना, त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की आपण वायू बाहेरून घेतला जातो, आपण वायू बाहेरून आतमध्ये घेतला जातो आणि आतमध्ये गेल्यावर जिथं स्थिरपणा होतो, स्थिरपणा झाला की ते शरीराला पुष्टी देऊन प्राण बनतो. आता आपणाचा प्राण बनला नाही तेवढ्या वेळेमध्ये जे तितकं सूक्ष्म आहे ते
आत्मतत्व, आणि मग असणारा हा प्राण बाहेर येतो. मग प्राणाचा आपण, आपणाचा प्राण, आपण प्राण, प्राण आपण, प्राण आपण, ही प्रक्रिया आहे. आतमध्ये श्वास गेल्याच्या नंतर असणारा तिथं जे स्थिरपणा आहे तिथं आत्मस्वरूप आहे. बाहेर आल्याच्या नंतर असणारा जे आपण, जिथं बाहेर असणारा 12 अंगुली संपतो ते असणारा जे आपण प्राणाचा पुन्हा आपण बनतो. आपणाचा प्राण, प्राणाचा आपण, हे असं चिंतन आहे. त्याच्यामध्येच आत्मस्वरूप आहे. म्हणजे कुठं आहे आत्मस्वरूप? आतून हृदयाच्या ठिकाणी, आणि आतून बाहेर आल्यावर ब्रह्म, आणि आतमध्ये तर बाहेरल्या चैतन्याला ब्रह्म म्हणतात आणि आतल्या चैतन्याला आत्मा म्हणतात. तर हे ध्यानात घ्यायचं. चंद्र आणि सूर्य, तर याच्यामध्येच नाम आहे. त्याने भगवंताचं जे नाम आहे त्या नामाकडे लक्ष ठेवा. तेच नामचिंतन आहे. मग आपली वृत्ती जर स्थिर केली तर आत्मानंद तेथेच आहे. स्थिर अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये आत्मानंद आहे. तर ध्यानात घ्या की मग त्या कारणाने पाणी हल्ले तर त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसत नाही. पाणी हल्ल्यावर दिसेल का चंद्र? प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही. या दृष्टांताप्रमाणे मनामध्ये विषय मिळाला की बुद्धी तेवढ्यापुरती स्थिर होते. विषय मिळाला की बुद्धी तेवढ्यापुरती स्थिर होते. बुद्धी स्थिर झाली की त्या बुद्धीमध्ये बुद्धीचे अधिष्ठान जे चैतन्य, त्या चैतन्यानंदाचे भान होते. पुन्हा दुसऱ्या विषयाची इच्छा झाली की बुद्धी चंचल होते. बुद्धी चंचल झाली तिच्यामध्ये आत्मानंदाचे भान ही एकाच वेळी होत असल्यामुळे हा आनंद विषयापासून झाला असे वाटते. पण आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे. म्हणून आत्माचा आनंद रूप आहे, विषयात आनंद मुळीच नाही असे तू चिंतन कर. श्री गुरु म्हणतात की बाबा आत्माच आनंद रूप आहे, विषयामध्ये आनंद नाही. शिष्य म्हणतो महाराज, अनुकूल असणाऱ्या स्त्रीधन पुत्रादी विषयापासून आनंद होतो असे प्रत्यक्ष असताना विषयाच्या ठिकाणी आनंद मुळीच नाही असे कसे म्हणता येईल? आता हे शिष्य काय म्हणजे साधारण सोपा शिष्य आहे का? हो, ते म्हणतो की महाराज तुम्ही म्हणतात ना आनंद होत नाही विषयापासून, मग अनुकूल असणाऱ्या स्त्रीधन पुत्रादी विषयापासून आनंद होतो असे प्रत्यक्ष विषयाच्या ठिकाणी आनंद मुळीच नाही असं कसं म्हणतात तुम्ही? मग आम्हाला स्त्रीधन पुत्राधिकामध्ये आनंद वाटतो, याच्यामध्ये तुम्ही आनंद मुळीच नाही असं म्हणतात, ते कसं? श्री गुरु म्हणतात अरे बाबा, विषय प्राप्तीने आनंद होत नाही, कारण दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न झाली की पहिला आनंद नाहीसा होतो. तो का व्हावा तुम्ही सांगा? ते म्हणले विषयामध्ये जर आनंद आहे तर माणूस एक विषय सोडून देऊन दुसरा विषय का करतो? जर विषयामध्ये आनंद असता तर तोच आनंद घेत राहिला असता ना तो. आणि सगळी सुखाची धडपड आहे, पण एक विषय पूर्ण झाला की दुसऱ्या विषयाचं स्मरण होतं आणि दुसऱ्या विषयाकडे धाव घेतो. जर विषयात आनंद असता तर मग दुसऱ्या विषयाकडे धाव का घ्यावी? कारण पहिला विषय तर त्याच्या जवळ आहे, पण त्या विषयापासून आनंद होत नाही, म्हणून विषयाच्या ठिकाणी आनंद मुळीच नाही. ध्यानात घ्या, रात्रीचं टीव्ही बघत होता, मग आता टीव्ही पाहताना त्याला आनंद वाटत होता. तर मग काही वेळानं म्हणजे 12-1 वाजता ते म्हणतो मला नाही झोप घेऊ द्या, टीव्हीचं बटन बंद करतो. काय कारण आहे? मग टीव्ही मध्ये जर आनंद होता तर झोपीचा असणारा त्याला आनंद का घ्यावा वाटला? एक विषय सोडून दुसरा विषय ग्रहण करावा असा वाटतो, त्यामुळे त्या विषयामध्ये आनंद नसून आत्माचा आनंद रूप आहे. ध्यानात घ्या, ज्या वेळेला विषयापासून आनंद होतो असे वाटते त्यावेळेला तो आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे. मनुष्यांना इच्छित विषय मिळाला की तेवढ्यापुरती अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते. त्या स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचे भान होते व पुन्हा जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा तीच अंतःकरणावरती चंचल होते. त्यामुळे त्या चंचल वृत्तीत आत्मानंदाचे भान होत नाही. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयापासून आनंद होतो असे जर मानले तर समजा एखाद्या माणसाचा मुलगा अगर मित्र पुष्कळ दिवसांनी भेटला, त्याला पाहिल्याबरोबर मोठा आनंद होतो, पण तोच झालेला आनंद दुसऱ्या क्षणी कमी होत जातो. फुल जसे उमलले की दुसऱ्या क्षणाला ते सुकू लागते, त्याप्रमाणे पहिल्या क्षणी झालेला आनंद दुसऱ्या क्षणी राहत नाही, दुसऱ्या दिवशी तर राहतच नाही. आणि वास्तविक पाहिले तर ज्या आवडत्या माणसाला पाहिल्याबरोबर आनंद झाला असे वाटते, तो आवडता मनुष्य जर जवळ आहेच, मग त्याच्यापासून सुद्धा आनंद का होऊ नये? होत नाही. त्या अर्थी त्याला पाहून झालेला आनंद तो त्याचा नाही. विषय असतील तर आनंद व विषय नसतील तर आनंद नाही, असा जर विषयाचा व आनंदाचा अन्वयव्यतिरेक असता तर सर्वांना झोपेमध्ये अगर योगी लोकांना समाधीमध्ये जो आनंद होतो तो आनंद झालाच नसता. कारण झोपेमध्ये आणि समाधीमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या विषयापैकी एकही विषय समाधीमध्ये अगर झोपेमध्ये नाही, पण आनंद मात्र आहे.
मग जर झोपेमध्ये आणि समाधीमध्ये विषय नसताना आनंद होतो, मग आत्म्याचा आनंद आहे की नाही? जर विषयापासून आनंद होतो तर माणसे कुणी झोपलेच नसते, कुणी समाधी लावलीच नसती, कुणाला गाढ झोप लागलीच नसती, सुसुप्ती आलीच नसती. पण मनुष्य म्हणतो मला हे विषय नकोत, आता मला झोप घेऊ द्या. आणि झोप म्हणजे सुसुप्ती, गाढ झोप किंवा मला समाधी लावू द्या. कारण जर ह्याला इकडे विषयात जर आनंद असता तर इथं समाधी लावायची काय गरज होती? चिंतन करायची काय गरज होती? नामचिंतन करून असणारा इंद्रियाचा विसर पडणं, विषयाचा विसर पडणं हेच नामचिंतनाचं काम आहे. नामचिंतन म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं नाम आहे आणि नाम आपल्याला ते आपलं जर लक्ष नामाकडे असेल तर आपले शब्द स्पर्श रूप रस गंध काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार यांच्याकडे लक्ष न जाता भगवान परमात्माच आपलं रक्षण करायला असतो, कारण लक्ष आपलं त्या परमात्म्याकडे असतं. म्हणून चिंतन करावं लागतं. चिंतनामध्ये भगवान परमात्माच आठवतो, म्हणजे हे दुसरं काय आपल्याला आठवत नसतं. आणि म्हणून भगवान परमात्माचं नामचिंतन जिथे असल तेथेच भगवंत हजर असतो, असं प्रमाण सुद्धा आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तयापाशी पांडवा हरपला मी घेऊसावा, जेत नाम घोष करीती बरवा माझा. तर म्हणून आनंद विषयात नसून आत्माच आनंद रूप आहे, म्हणून वेदाने आत्मानंदाला घेऊन सर्व जीव आनंदित होतात असे सांगितलेले आहे. आता आणखी काही शंका तुला असतील तर विचार. तर ते म्हणतो ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या विषय भोगाविषयी शंका आणि समाधान. तर त्यांनी विचारलेलं आहे की महाराज, ज्याला ब्रह्मज्ञान नाही त्याला विषय प्राप्तीची इच्छा होते, कारण त्याला आत्मानंद रूप आहे हे माहिती नसते. पण मी असे म्हणतो की आत्मानंद रूप आहे व तो आत्मा हे माझेच रूप आहे असे ज्यांना ज्ञान आहे त्यांना विषय प्राप्तीची इच्छा का व्हावी? बघा, त्या शिष्यांचा प्रश्न खूप भारी असेल बरं का. ते म्हणतो ज्यांना आत्मा आनंद रूप आहे, आनंद रूप नाही असं ज्यांना माहिती आहे त्यांना विषयाची इच्छा होऊ द्या. पण ज्यांना समजा ज्ञान झालेलं आहे, ज्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे, जे म्हणतात की आम्हाला ब्रह्मज्ञान झालं, आम्ही मुक्त आहोत, ते म्हणतो की मग अशांना विषयाची इच्छा का व्हावी? असा प्रश्न त्याचा बघा, ध्यानात घ्या. तर मग म्हणले विषय प्राप्तीची इच्छा का व्हावी, कारण त्यांच्या मते विषयात तर आनंद मुळीच नाही, मग त्यांना विषय मिळावेत असे वाटण्याचे कारण नाही. पण व्यवहारात पाहावे तर ब्रह्मज्ञानी पुरुषांना देखील विषय प्राप्तीची इच्छा आणि विषयापासून झालेला आनंद इतर जीवाप्रमाणे झालेला दिसतो. ते म्हणतो मी बरेचसे महात्मे बघितलेत की ब्रह्मज्ञानी महात्मे असले म्हणजे काय, ते जेवण करत नाहीत का, त्यांच्या अंगावर कपडे लेत नाहीत का, त्यांना विषयापासून आनंद होत नाही का, एखाद्या शिष्यानं कीर्तन केलं तर त्या गुरुला आनंद होत नाही का? मग असणारे या विषयापासून जे आनंद प्राप्त होतोय त्याचा आनंद त्यांना का व्हावा? आत्मा जर आनंद रूप आहे तर ज्यांना माहिती नाही त्यांना न होऊ द्या, पण ज्यांना माहिती आहे, ज्यांना ब्रह्मज्ञान माझा आत्मा आनंद रूप आहे असं ज्यांना कळतो त्यांना तरी का आनंद व्हावा असा प्रश्न केलेला आहे. तर मग श्री गुरु म्हणतात जैशी बहुरूपियाची राहो राणी, स्त्री पुरुष भाव नाही मनीपरी, लोकसंपादने तैशीची करीती. 176 ज्ञानेश्वर अध्याय 3 या माऊली ज्ञानोबरायांच्या वाचनाप्रमाणे ब्रह्मज्ञानी पुरुषांचा देह अगर अज्ञानी माणसांचा देह दोन्ही त्याच्या प्रारब्धाने मिळालेले असतात. ब्रह्मज्ञानी असो का अज्ञानी असो, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं हा देह मिळालेला असतो आणि देहाचे जे प्रारब्धानं मिळणारे सुखादुखाचे जे भोग आहेत ते आत्मज्ञान झालं तरी सुखदुखाचे भोग मिळत असतात आणि आत्मज्ञान नसणाऱ्याला बी सुखदुखाचे भोग मिळत असतात. परंतु आत्मज्ञानी असतो त्यांना हे सत्यत्वानं ते पाहत नाहीत, हे मित्यत्वानं पाहतात. आणि जो अज्ञानी असतो तो कशानं पाहतो? सत्यत्वानं पाहतो. देह खरा वाटतो, देहाचे इंद्रिय खरे वाटतात, देहाचे विषय भोग खरे वाटतात. परंतु जे ब्रह्मज्ञानी असतो त्यांना हे सर्व देहाचे आहे, देहाचे विषय आहेत असं कळलेलं असतो. माझा आत्मा आनंदरूपच आहे असं कळलेलं असतं आणि तो निषेधामध्ये जात नसतात. जे ब्रह्मज्ञानी असतात ते निषेध करत नाहीत, निषेधामध्ये जात नाहीत. जे शरण दे म्हणजे त्याला तिथं प्रमाण सांगितले, ठेविले आनंद ते तशीच राहावे, चित्त असू द्यावे समाधान, याप्रमाणे ते राहतात म्हणतात. तर ते प्राप्त असेपर्यंत दोघांनाही व्यवहारात वागावे लागते, दोघांचे व्यवहार सारखे दिसतात, दोघांनाही झालेला आनंद विषयापासून झाला असे दिसते. समजा नाटकामध्ये एका राजाच्या 2 स्त्रिया झालेल्या आहेत,
त्या दोघी स्त्रिया नसून राण्याचे वेश घातलेले पुरुष आहेत. नाटक आहे म्हणले, नाटकामध्ये काय केलं, एक जण राजा बनलाय आणि त्यांनी दोघ जण, दुसरे दोन्ही मुलंच आहेत, ते बी पुरुषच आहेत, पण त्यांनी काय केलं, दोघांनी साड्या घातलेल्या आहेत. दोघांनी साड्या घातलेल्या आहेत तर दोघांना आम्ही त्या राजाच्या राण्या आहोत असं ते भाषित आहेत. पण एका मुलाला असं वाटायलंय की मी खरंच राजाची राणी आहे आणि एका मुलाला माहितीये की मी राणी वगैरे काही नसून मी हे नाटक करतो आहे. पण ज्या वेळेला नाटकात ते काम करतात त्यावेळेला दोघे स्त्री म्हणून लोकांना भाषवितात. त्या दोघांपैकी एकाला आपण खरोखरच राणी आहोत असे वाटले, पण एक मात्र म्हणत असे समजतो की मी राणी नाही, हे सर्व सोंग आहे. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या विषयभोगापासून होणारा तो विषयाचा नसून आत्म्याचाच आहे असा दृढ निश्चय असतो. तर ब्रह्मज्ञानी पुरुषाला माहिती असतं की आनंद हा आत्म्याचाच आहे, विषयाचा आनंद नाही असं त्याला ज्ञान असतं. या दृष्टीने ब्रह्मवत्या पुरुषाला विषय भोगकाली देखील समाधी असते असे शास्त्रामध्ये म्हटलेले आहे. असो, या विषयाचा विचार आम्ही पुढे 6व्या तरंगामध्ये सविस्तर करणार आहोत. या ठिकाणी आम्हाला एवढे सांगायचे आहे की आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आहे, म्हणजे आत्माच आनंदरूप आहे. शिष्य म्हणतो, महाराज आपल्या कृपेने आत्मा आनंदरूप आहे, विषयात आनंद मुळीच नाही, मला चांगले कळले. पण मला असे विचारायचे आहे की माझ्या ठिकाणी जन्ममरणामध्ये दुःखाने संसार परतीला येतो, त्याची काय वाट आहे? तुम्ही मला मागे सांगितले होते की तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी संसार मुळीच नाही, तू ब्रह्मरूप आहेस, असे आपण जरी सांगितले असले तरी माझ्या दुर्दैवाने मला ते पटत नाही. कारण संसाराची प्रत्यक्ष प्रतीती येत असताना तो संसार माझ्या ठिकाणी नाही, दुसऱ्या कोणाच्या ठिकाणी आहे ते सांगा. म्हणजे तो संसार ज्याच्या ठिकाणी नाही, तो संसार ज्याच्या ठिकाणी सांगाल तो त्याचा आहे असे समजून माझ्या ठिकाणी तो संसार आहे असे मी मानणार नाही. ते म्हणतो, तुम्ही मला किती जरी सांगितलं की हा संसार तुमच्या ठिकाणी नाही तरी मला पटत नाही. हा देह आहे, एवढं मोठं जग आहे, दिसत आहे, तुम्ही नाही कसं म्हणतात? म्हणून असणार त्यांनी सांगितलं. मग इथं त्यांनी डायरेक्ट ते तत्वदृष्टी आहे आणि तत्वदृष्टीला मग डायरेक्ट सांगितलं, बाबा इथं अजातवादाच्या दृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी संसाराचा अभाव आहे म्हणले. अजातवादाच्या दृष्टीनं आत्म्याच्या ठिकाणी संसाराचा अभाव आहे. श्री गुरु म्हणतात, वेदांत शास्त्राची उपदेशाची रीत अशी आहे की श्रवणात बसलेला पुरुष उत्तम अधिकारी असे समजून त्याला प्रथम अजातवाद सांगायचा. अजातवादामध्ये जग झालंच नाही, होणारच नाही असा अजातवाद असतो. ज म्हणजे जन्मने, न म्हणजे नाही असा अजात शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी जगत झालेच नाही, म्हणजे त्रिकालिक अतंतता अभाव आहे, अशा वादाला अजातवाद असे म्हणतात. आता अजातवाद आम्हाला पटत नाही, आम्हाला कळत नाही, आम्हाला शिकावं वाटत नाही. साधू संतांनी सांगितलं नामचिंतन करा की आम्ही तेवढंच करतो, फक्त नामचिंतन अनुग्रह घेतला तेवढा काही दिवस आम्ही चिंतन करतो. पुन्हा प्रबोधावर बसा म्हणलं तर प्रबोधावर बसत नाही. मला काय नाही म्हणतो, मला वेळ मिळत नाही, टाइम मिळत नाही, मी फार बिझी असतो, मला हे करता येत नाही, मला ते करता येत नाही वगैरे साधकांचं सांगितलेलं आम्हाला ऐकायला भेटतं. तर मग अजातवाद असे म्हणतात, या ठिकाणी वाद शब्दाचा अर्थ भांडण नसून विषय समजून देण्याची रीत आहे. शास्त्रामध्ये अजातवाद, विवर्तवाद, सृष्टीदृष्टीवाद वगैरे वगैरे, एकभवीवाद, हे सगळे वाद आहेत, आरंभवाद. तर या वाद म्हणजे भांडण नसून समजून सांगण्याची रीत आहे. उत्तम अधिकाऱ्याला वांजेची या लेखा कैची जन्मपत्रिका माऊली ज्ञानोबरायांच्या वचनाप्रमाणे जगत झालेच नाही असे सांगणे याला अजातवाद असे म्हणतात. आता जगत झालंच नाही म्हणून सांगतात आणि हे काय म्हणले, आम्हाला डोळ्याने दिसतं ना, तुम्ही जगत झालं नाही, परंतु उत्तम अधिकाऱ्याला सांगतात म्हणले वांजेची या लेखा कैची जन्मपत्रिका. आता वांजेचा मुलगा जर असला तर जन्मपत्रिका ठरवायला कुणी जाईल ना, पण आता बाईच वांज आहे आणि तिला मुलगा कसा असेल, तर मग त्या मुलाची जन्मपत्रिका कशी असेल? तसं हे जगत्रयच नाही तर या जगत्रयाचं काय त्याच्याबद्दल सांगावा म्हणतात. माऊली ज्ञानोबराय म्हणतात काय बोलावा. आता जन्मपत्रिका कुठून आणावा त्या वांजेच्या लेखाची? तसं हे जगत्रय झालंच नाही, होणारच नाही, तर ते कुठून आणायचं? कुठून त्याचं काय काय सांगावा, कशी निर्मिती झाली आणि कशी झाली? आता स्वप्नामध्ये कशी निर्मिती झाली आणि स्वप्नामध्ये काय काय झालं ते काय सांगावं? स्वप्न हे खरं असतं का? मग स्वप्न जर खरं नसेल तर हे जगत सुद्धा कसं आहे, स्वप्नासारखंच म्हणून सांगितलं. जागृती आणि स्वप्न एकच आहे म्हणून सांगितलं. हे शिष्य, याप्रमाणे जो संसार झालाच नाही त्या संसाराच्या ठिकाणी कशी सांगता येईल? पण अजातवादाचा सिद्धांत तुला एक आहे की पटणार नाही, आगा पै पंडू कुमारा. मग माऊली ज्ञानोबराय म्हणतात
आगापै पंडकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीत तसे आडवारा विश्वाबासू जो. मग हे विश्वाचा भास स्वरूपाचं ज्ञान करून घेते वेळेस, नाहीतरी आपल्याला आड काय येतंय तर हा विश्वाचा भास आड यायला लागलेला आपल्याला ते ज्ञान होण्यासाठी. मग ही 46वी ओवी आहे ज्ञानेश्वरी अध्याय 15 मधील आहे. तर माऊली ज्ञानोबरायांच्या वचनाप्रमाणे प्रत्येकाला अशी शंका येणे संभवनीय आहे की जगदादी संसार प्रत्यक्ष प्रतीला येत असताना तो वंद्या पुत्राप्रमाणे नाहीच हे पटणार नाही. मग त्यांनी सांगितलं की हा संसार वंद्या पुत्राप्रमाणे नाही. वांजेला मुलगा नसतो, तिला जन्मपत्रिका नसती, त्याला जन्म नसतो, पण हे आमच्या डोळ्यांनी दिसतंय आम्हाला. तर हे वंद्या पुत्राप्रमाणे नसून तर असं हे जगदादी आहे. जगदादी संसार प्रत्यक्ष प्रतीला येत असताना वांजेच्या लेकराची प्रतीती येते का? नाही येत. तर मग हे प्रत्यक्ष प्रती येत असताना तो वंद्या पुत्राप्रमाणे नाही पटणार नाही. म्हणून मला आता तुम्हाला म्हणले विवर्तवाद सांगतो म्हणले. तर ज्या पुरुषाला जगत झालेच नाही, हाजतवाद पटत नाही, त्यांच्याकरिता विवर्तवाद सांगावा लागतो. आता हाजतवाद सांगितलेला कुठं पटतो आम्हाला? बरं म्हणले मग ते जर नाही पटत तुम्हाला तर आम्ही विवर्तवाद सांगतो म्हणले. म्हणून तुम्हाला आता विवर्तवाद सांगतो. वि म्हणजे विपरीत आणि वर्त म्हणजे दिसणे. एक असताना एक दिसणे याला विवर्तवाद असे म्हणतात. उदाहरणार्थ दोरी आहे ती दोरी आहे असे न कळता सर्प आहे असे वाटणे. त्याप्रमाणे ब्रह्म असताना ब्रह्माच्या अज्ञानामुळे जगत आहे असे वाटणे, याचे नाव विवर्तवाद. तुमच्या ठिकाणी जगदादी संसार मुळीच नाही, पण तुम्हाला आपल्या स्वरूपाचे अज्ञान असल्यामुळे जगदादी संसार प्रतीला येतो. शिष्य म्हणतो, महाराज आपण रज्जू सर्पाचे उदाहरण देऊन ज्याप्रमाणे जगदादी संसार ब्रह्मावर मिथ्या भासलेला असे सांगता व रज्जूवर सर्प मिथ्या भासला असे आपण म्हणता, पण इतर ग्रंथकार त्याविषयी आपापले निरनिराळी मते सांगतात ते असे. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय.